तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी रोहित काशीनाथ शिंदे स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे 31 डिसेंबर, ह्या वर्षातला शेवटचा दिवस आहे. तर गावाकडे आपली पार्ट्या चालूच झाल्या असतील ह्या टायमिंगला, तसंच आमच्याकडे पण इथे पार्टी चालू झाली. मग आम्ही काय केलंय, बाहेर काय जाणार नाहीये, आम्ही घरातच चिकन आणले आणि चिकन फ्राय करणार आहे, बिर्याणी करणार आहे. तर करूया सुरुवात, आपण पिल्लू करूया. ओके चलो. तर इथं मी चिकन धुवून घेतलेलं आहे. कॅमेरामन जर दाखव आपलं चिकन, हे बघा धुवून घेतलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या चिकन रेसिपीला. तर ही मी चप्पल काढली असती, पण चटका बसतोय, त्यामुळे मी चप्पल काढत नाहीये. मग आपण काय करूया, सुरुवात करूया. धना पावडर टाकली मी. धना पावडर अशी पुढचा मागचा विचार न करता टाकली ना, तर चांगली चव येते. ह्या चटणी टाकतो मी. ही काश्मीरी चटणी कलरचीच आहे ना, कलरच आहे ना याला, फक्त मग जरा जास्त टाकावं लागेल. आपण चटणी टाकून घेऊया, थोडीशी हळद टाकूया. हळद टाकून घेतली. आता ही थोडी तिखट चटणी आहे, घरी केलेली पावडर, मिरची पावडर. मग पप्पांची इच्छा आहे की जरा तिखटच पाहिजे, मग जरा असं तिखट थोडंसं जास्तच टाकूया. बस का अजून टाकू थोडंसं तिखट? नाही, तिखट पाहिजे जरा. तर यानंतर आपण चवीनुसार मीठ म्हणतात तसं, चवीनुसार. अरे आलं लसूण पेस्ट आहे का आपल्याकडे, आहे ना? ओके. तर मीठ थोडंसं आपण कमीच टाकतो, कारण होतं कसं, आलं लसूण पेस्टमध्ये मीठ असतं, जर खारटच असते ना ती, त्यामुळं ही आलं लसूण पेस्ट टाकूयात आपण. थोडंसं जास्तच टाकावं लागेल, म्हणजे जरा आलं लसूणचा फ्रेग्रन्स थोडासा राहतो. त्यानंतर हा गरम मसाला आहे, थोडासा गरम मसाला टाकू. हा गरम मसालाच आहे ना, काय नाही, तंदुरी मसाला. हा तंदूर मसाला आहे का? बस झालं मग, तंदूर असला तरी तसं काय नाही, थोडंसं ॲडजस्टमेंट केली तरी चालते इकडं तिकडं. आता हे आहे कॉर्नफ्लॉवर टाकूया आपण जरा कडक होण्यासाठी. हे कॉर्नफ्लॉवरचे ढेकळं का झालेली आहेत ना, मला काय समजेना. कॉर्नफ्लॉवर बस नाही, कडक झालं पाहिजे ना, मग खुरखुरीत. कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी संपलेलं आहे. असू द्या, असलं तरी असू द्या. त्यानंतर आपण ही कसुरी मेथी, ह्याला कसुरी मेथी सुद्धा म्हणलं जातं. कंटिन्यू करा. आपण ही कसुरी मेथी घेतल्यानंतर काय करायचं, थोडीशी अशी मळायची. अशी मळली म्हणजे थोडंसं कसं त्याचा स्मेल येतो. मळून थोडीशी अशी मळायची आणि इकडून अशी गोळा करायची, अशी घ्यायची आणि मग अशी अलगदपणे यात टाकायची. हाताला लागले असलं तर झाडायची जरा. आणि मग आपण शेवटी ह्यात टाकूया फॉर्च्यूनचा मैदा. हातावर घ्या. यू डोंट टीच मी, ओके? असेल तर मित्रांनो, तुम्ही थोडंसं हातात घ्या किंवा चाळणीत घ्या आणि बघा त्यात आळ्या वेळ्या तर नाही येत ना, याची पद्धतशीर खात्री करून घ्या. आणि मैदा आपण कशासाठी टाकतोय, बॉन्डिंग होण्यासाठी ना, असंच म्हणतात ना, बाइंडिंग लेयर तिच्यावर चढण्यासाठी आपण मैदा टाकीत असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं राहिले.
हो ना, म्हणजे कळतं ना मला, ते येतं लक्षात. लिंबू माझ्या चांगलं लक्षात आहे. कुठे गेलं लिंबू पिल्लू? असं लिंबू अर्धसं घ्यायचं मित्रांनो. ह्या बिया आहेत ना, ह्या बिया चुकून बाहेर टाकून द्यायच्या. म्हणजे आपल्याला ती खाताना मधीच एखादी बिया आली तर कडूसर चव येण्याची शक्यता दाट असू शकते. आणि तरी पण पडलीच बघा यात बी एक. मग अशा ठिकाणी आपण संताप करून घ्यायचा नाही, अशी अलगदपणे बी बाहेर काढून घ्यायची. मग संतापल्यावर आपलं पुढचं पण काम बिरगळू शकतं. म्हणून आपण हे पूर्ण लिंबू असं पिळून घेऊया. लिंबाने काय होतं लिंबाने? टेस्ट चांगली येते. टेस्ट चांगली येते होय. अगं लिंबानं ते असं धरून बसतं कोटिंग, म्हणून लिंबू टाकायचं असतं. तर या ठिकाणी आपण लिंबू नाही टाकलं तरी पण कोटिंग बसतच. नाही 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 चुकीचं आहे. तुम्ही मग आपण काय करू, आता हे राहिलेलं लिंबू अर्ध काय करणार, इथं तिथंच पडून जाईल. मग आपण ते टाकूनच घेऊ. जेवताना लागणार नाही का? मग हे आहे लिंबू, तर जेवताना लागू शकतं. मग बळजबरी टाकण्यात काय अर्थ नाही. म्हणून आपण ते लिंबू ठेवूयात. सोड सोड सोड. मी ब्लॉग साठी मी मॅरिनेट करतोय असं पण बोला, आता लोकांना वाटेल हिला जमत नाही. नाही ॲक्च्युली कसं आहे माहिती का, ममता सुद्धा हे बनवते सगळं, पण मी जरा व्यवस्थितच बनवतो. त्यामुळं मी हे करतोय. ममता माझ्यापेक्षा छान बनवते असं बोला. मी ममताच्या गायडन्स खाली बनवतोय. गायडन्स माय फोट. मित्रांनो तुम्हाला ही घड्याळ पण दिसत असेल. कसं जर नवीन असल्यामुळे मी थोडंसं इथं पण पकडतो जरा, म्हणजे कसं दिसेल ना कॅमेऱ्यात पण, असं थोडंसं टायमिंग पण मी किती वाजता करतोय काम हे पण तुमच्या थोडंसं जरा लक्षात येईल. त्यासाठी आता हे बघा, तर हे थोडंसं कसं झालं, सुकं झालंय. मग आपण ना काय करू, थोडंसं पाणी टाकूया. कॅमेरामन पाणी घ्या जरा. थोडंसं तर पाणी टाकल्यामुळं थोडंसं ह्या लेअर थोडी चढली व्यवस्थित. आणि जरा पप्पांना पण हे थोडंसं तळलेलं आवडतं, खातात जरा आवडीने. त्यामुळं पण आम्ही जरा हे करायचा प्लॅन केला. आणि बरेच दिवस झालं इकडं पण बरेच दिवस झालं आम्ही असं तळायचं प्लॅन केला नव्हता. त्यामुळं पप्पांना पण आवडतं. त्यामुळं आज थोडंसं आवर्जून 31 पण आहे, म्हणून म्हणलं करूया प्लॅन. पिल्लूच्या सांगण्यानुसार पाणी टाकताय का तुम्ही? ऋतू म्हणजे पाणी टाका, तर पाणी पण टाकू आपण. काय घाबरायचं तर बिलकुल नाही, कसं पण मध्ये प्रमाण थोडंसं इकडं तिकडं झालं तरी चालते. एखादा मसाला नसला तरी चालतो, काय नाही होत असतं. फक्त चटणी मीठ हळद थोडंसं व्यवस्थित टाकलं तर हे सगळं व्यवस्थित होत असतं. काही घाबरायची कारण नाही. आणि ह्याला अशी स्पेसिफिक रेसिपी अशी पण काय नसते. जेवढे आपल्या हाताला मसाले येतील ते सगळे टाकून द्यायचे, ते कुठेतरी पोचवतोच आपल्याला. काही लोक ह्यात अंड पण टाकतात. त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली तर चालते का? काहीही चालते. आमचूर पावडर कशी चालेल? आमचूर पावडर मग कसली असते? ती आंबट असते. हा, मग थोडासा आंबटनेस पण येईल. लिंबू कशासाठी टाकतो आपण? लिंबू कशासाठी टाकतो? लिंबू ते त्याला आवडून चिटकायला. असं काय नसतं. टाकले मसाले वगैरे ते चिटकून राहण्यासाठी आपण, मला वाटतं. तुम्हाला वाटून काय करायचं त्याचा? त्याचा तसा प्रकार नाही येतो. त्याची टेस्टसाठी लिंबू टाकतो आपण जरा. जुबान मत लढाओ तुम. अगं मी, तुमचं हॉटेल आहे का? आमचं हॉटेल नसलं तरी माझं कसं असतं माहिती का, प्रत्येक गोष्टी मला वाटतं की आल्या पाहिजेत मला इकडं. हो, आल्या पाहिजे. त्यामुळे मी काही हॉटेल आहे ना मामाचं. मामाचं होय.
मामाचं हॉटेल नाही, मामाचं हॉटेल आहे. तिच्याकडे पण दाखव ना, असं ना थोडस ऍक्टिव्ह. बाबू कुणाचे हॉटेल? मामाचं हॉटेल आहे. मम्माचं? नाही बाबा, ते 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 दा- ते मामाचं हॉटेल. कुठल्या मामाचं? ते ते गोडचे बाबा हॉटेल. गोडवलीच्या बाबांचं हॉटेल. गोडवलीच्या बाबांचं का मामाचं? मॅरिनेशन मित्रांनो झालेलं आहे आपलं. तर आपण काय करायचं आहे, मॅरिनेशन व्यवस्थित झाले का हे चेक करण्यासाठी असं या बोटाने असं घ्यायचंय, बघायचंय चाकून. काय कमी तर ना वाटत नाहीये ना, थोडी मिठाची कमतरताच वाटतेय. तर आपण थोडस मीठ ऍड करूयात. तुला नको, मला नको. ए काय पडलेलं खाती? तर मित्रांनो आपलं इथं आता ममता फ्राय करते बघा. मस्तपैकी फ्राय झालेली आहे इथं. तर आपण थोडीशी तिची चव चाखायचा प्रयत्न करूयात, बघूयात कसं तळलंय ममतानी. मॅरिनेशन तर मी व्यवस्थितच केलेलं आहे, तर तळलंय कसं बघूया आपण. पिल्लू कशा आहे, छान लागते का? हा छान छान आहे का पिल्लू? तर मित्रांनो बघूयात आपण आता कसं झालंय चिकन. तुम्ही काय खाणार? चिकन गरमच खायचं, पॅन्टला लावू नको. छान झालं, मस्त झालेलं आहे. इकडे ये. पहले बैठूंगी, पहले तुम आधा, मैं गोदे में बैठूंगी. किधर? किसके गोदी में?